बहीण म्हणजे बालपणीच्या आठवणींचा सुगंध, रुसव्यामध्ये लपलेलं प्रेम आणि भांडणामधली आपुलकी. बहीण म्हणजे आईनंतरची दुसरी माया, न बोलताही मन ओळखणारी आणि डोळ्यातलं पाणी शब्दांशिवाय पुसणारी. वेळ बदलतो, वय बदलतं, घर बदलतात, पण बहिणीचं प्रेम कधीच बदलत नाही. ती जवळ असो किंवा कित्येक मैल दूर, तिची साथ नेहमीच मनाजवळ असते. देवाने दिलेल्या प्रत्येक नात्याला एक सुंदर नाव असेल, तर त्यातलं सर्वात हळवं, सर्वात निस्वार्थ आणि सर्वात जीवाभावाचं नाव म्हणजे बहीण. काळ पुढे जातो, वय वाढतं, घर बदलतात, जबाबदाऱ्या बदलतात, पण काही नाती अशी असतात जी काळाबरोबर कधीच बदलत नाहीत. आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती भेटतात, काही आपल्यासोबत कायम असतात, काही फक्त आठवणी बनून जातात, पण एक नातं असं असतं जे आपल्या जन्मापासून सोबत असतं, ते म्हणजे बहीण. आजचा हा व्हिडिओ माझ्या 2 लाडक्या बहिणींसाठी आणि त्या प्रत्येक बहिणीसाठी जी आपल्या भावंडांच्या आयुष्यात प्रेम, माया आणि आधार बनून कायम उभी राहते. लहानपणी बहीण म्हणजे सततची भांडणं. आई तिने माझा ड्रेस घेतला, आई तिने माझं चॉकलेटच खाल्लं, आई ती माझी पेन्सिलच घेऊन गेली, असं म्हणता म्हणता दिवस कसा संपायचा कळायचंच नाही. पण गंमत म्हणजे 10 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळायलाही तयार व्हायचं. तेव्हा कधी असं वाटलंच नव्हतं की जिच्याशी आपण सर्वात जास्त भांडतो तीच व्यक्ती आयुष्यभर आपली सर्वात मोठी ताकद बनेल. लहानपणीचं ते निरागस जग, घर घर खेळणं, भातुकलीचं मांडणं, एकाच ताटात जेवणं, एकमेकींचे कपडे घालणं, आईचा ओरडा एकत्र खाणं आणि रात्री एकाच अंथरुणात गप्पा मारत झोपणं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती मोठा आनंद होता. तेव्हा मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हता, पण मन मात्र खूप श्रीमंत होतं. शाळेत कोणी त्रास दिला तर सर्वात आधी आपल्या बाजूने उभी राहणारी ती बहीणच असायची. आपण रडलो तर आपल्यासोबत रडणारी, आपण हसलो तर आपल्यासोबत जास्त आनंदी होणारी, ती म्हणजे बहीण. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. शिक्षण पूर्ण झालं, प्रत्येकीच्या आयुष्यात नवी स्वप्न आली, लग्न झालं आणि प्रत्येकीचा संसार वेगळा झाला. पूर्वी दिवसभर एकमेकांशिवाय करमत नव्हतं आणि आज कधी कधी महिनोन्महिने भेटही होत नाही, रोज बोलणंही होत नाही, पण प्रेम ते मात्र तसुभरही कमी झालेलं नसतं. कधी कधी अचानक फोन वाजतो आणि समोरून फक्त एकच आवाज येतो, कशी आहेस? हे फक्त 2 शब्द असतात, पण दिवसभराचा सगळा थकवा क्षणात विरघळून जातो. कारण काही नाती रोज भेटली नाहीत तरी ती कधीच दूर जात नाहीत, ती नेहमी मनातच राहतात. कधी कधी कपाट आवडताना हातात जुना फोटो अल्बम येतो, एक एक पान उलटत जातं आणि नकळत आपण पुन्हा ते दिवसांमध्ये पोहोचतो. तो वाढदिवस, ती दिवाळी, शाळेचे दिवस, आईचा ओरडा आणि एका क्षणात झालेली गट्टी. त्या फोटोंमध्ये फक्त चेहरे नसतात, तर आपलं संपूर्ण बालपण जिवंत असतं. फोटो जुने होतात, पण आठवणी कधीच जुन्या होत नाहीत. आज प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त आहे, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहेत, वेळ कमी आहे, पण एक फोन करायला, एक मेसेज पाठवायला फक्त 2 मिनटं लागतात. आणि कदाचित त्या 2 मिनिटांमुळेच एखाद्याचा संपूर्ण दिवस सुंदर होऊ शकतो. म्हणून आज सिस्टर डे निमित्त जर तुमची बहीण तुमच्यासोबत असेल तर तिला मनापासून एक मिठी मारा, आणि जर ती दूर राहत असेल तर तिला आजच एक प्रेमाचा फोन करा. आणि जर काही गैरसमज असतील तर तेही मिटवण्याची सुरुवात आजच करा. कारण वेळ पुढे जात राहतो, पण निसटून गेले क्षण पुन्हा कधीच परत येत नाहीत. आज माझ्या 2 बहिणी वर्षाताई आणि आरती आणि जगभरातील त्या प्रत्येक बहिणीला मनापासून सिस्टर डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि शेवटी एकच सांगावंसं वाटतं, बहीण हे फक्त एक नातं नाही, ती आपल्या आयुष्याचा असा अध्याय आहे जो कधीच संपत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तो तुमच्या बहिणीला नक्की शेअर करा आणि तिला फक्त इतकंच सांगा, तू आहेस म्हणून माझं जग अजून सुंदर आहे. आणि मग एक क्षण थांबा. तिच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू, तिच्या डोळ्यात दाटून येणारं प्रेम आणि तिच्या मनात निर्माण होणारा आनंद, कदाचित तेच या सिस्टर डेचं तुमच्यासाठी सर्वात सुंदर गिफ्ट असेल. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर घरची चव, मनाची शांती या आपल्या छोट्याशा परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बहिणीबद्दलची एखादी सुंदर आठवण किंवा तिच्यासाठी एखादा प्रेमाचा संदेश कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची ती एक कमेंट कदाचित आत अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणेल आणि एखाद्या बहिणीपर्यंत तुमचं प्रेम पोहोचवेल. आणि शेवटी फोटो जुने होतात, काळ पुढे जातो, पण बहिणीबरोबरच्या आठवणी कायम मनात तशाच ताज्या राहतात. त्या जपा, कारण अशी नाती आयुष्यात पुन्हा मिळत नाहीत. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला स्पर्श करणाऱ्या विषयासह.
तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या.